जमिनीमध्ये. ही बी एक हे बघा, ही पण इकडे एक 6 इंच आहे इथं. हे बघा एवढंच खाली घातलं आणि ही 2 पोल निघाल्यामुळे सगळं खाली पडून उकळून पडलं ते सगळं. जरा धार आहे तो निघा बाकी फॅन भेटायचं करून केवढं करून. त्यांच्या पायाला बी लागले खाली सगळं. मी अर्चना संतराम जाधव, राहणार काटी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. आम्ही शेतामध्ये शासनाचं काम आले म्हणून इथं बांधून घेत होतो. त्यांना प्रदीप प्रदीप मते यांना काम दिले होते. आमचे मिस्टर कामाला जायचे, त्यांना अंगावर ही काम देऊन आणि आम्ही खाली शेतात काम करायचो. मग शुक्रवारी आम्ही बसलो होतो जेवायला 4-5च्या सुमारास आणि अचानक सगळं भिंती एकदाच कोसळल्या. आम्ही सासऱ्याला आमच्या सरका म्हणले, पण त्यांच्या अंगावर पडले प्लेट, त्यांच्या बोटा मोडल्या आणि आम्ही बाहेर पाऊल काढेपर्यंत शेळीवर पडले. आमच्या शेळी होते मागे आमच्या. मग शेळीला कस तरी हाकलून काढलो आम्ही आणि बाहेर उभारलो. आम्ही त्या मालकांना फोन लावून कळविलं की असं असं सगळं पडलं, कोसळलं म्हणून. एवढं झालं आमचं नुकसान. आम्ही कोण नसते आमचं इथं आणि हिनी कामाला जाते आणि जबाबदार कोण घेत नाही. आणि त्या त्यांना सांगितल्यावर त्यांनी आम्हाला म्हणायला लागले की JCB कस ढकललं असेल तुम्ही, आम्ही मजबूत केलं म्हणून इथं येऊन हसायला लागलेत बघून आमचं ही जाता येता रोड. 8 वाजता येऊन व्हिडिओ काढायला लागले त्यांनी इथं. रात्री 8 वाजता आम्ही आमच्या जमिनीमध्ये किंवा आमच्या शेतामध्ये नसताना ह्या ठिकाणी मतीने येऊन आमच्या परस्पर येऊन आमच्या जमिनीमध्ये येऊन त्यांनी इथे व्हिडिओ काढलेला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये असं बोलतोय, हसतोय तो माणूस की ह्याने JCB पाडलेला आहे, मुद्दाम पाडलेला आहे म्हणून. त्याला मी हात जोडून पाया पडून विनंती केली की माझे वडील तिथं, आम्ही सगळे राहतो परिवार, आम्हाला त्या घराची खूप अत्यावश्यक गरज आहे आणि तुम्ही वेळेवर आम्हाला व्यवस्थित बनवून द्या. माझ्याकडे येऊन जाऊन त्यांना बोललेले माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत, कॉल रेकॉर्डिंग पण आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मी दाखवू शकतो की बाबा त्यांना मी कशा प्रकारे विनंती केलेली आहे. पण आम्हाला आमच्या विनंतीला त्यांना केराची टोपली दाखवली आणि आमच्या वडिलांना मी हॉस्पिटलमध्ये सोलापूरमध्ये घेऊन गेल्यानंतर पांगरदरवाडी मधले 20 ते 25 माणसं घेऊन येऊन इथं येऊन त्यांनी धिंगाणा घालून सगळे रेकॉर्डिंग केले. त्याच्यामध्ये हसतात काय, बोलतात काय, JCB लावून पाडलंय, हे JCB फिरलेलं आहे, हे ट्रॅक्टरनं मुरुम टाकलेलं आहे. ट्रॅक्टरनं मुरुम टाकल्यानंतर ते काही आदर येणार नाही. ट्रॅक्टरचे वन बघून तो बोलतो की JCBचे वन आहेत म्हणून. मग हे परिसरामध्ये लोक आहेत इथं, त्या परिसरांच्या लोकांनी पण पोलिसांनी चौकशी करावी की बाबा हे कशा प्रकारे झालेलं आहे, JCB पाडलेलं आहे का काय केलेलं आहे. मतेनं माझा एक प्रश्न आहे की आपल्या आई वडिलांना पण तू तसंच घरामध्ये ठेव आणि JCB ढकल, की तुझा आत्मा काय म्हणेल आणि तुझ्या आई वडिलांचा आत्मा काय म्हणेल. असं कुठलाही एखादा मुलगा की आपल्या आई बापांना आतमध्ये घालून JCB ढकलणार असेल तर त्यानं मला दाखवून द्यावं. असा आरोप लावू नये त्यानं. आणि पोलीस प्रशासनानं अशा आरोपी लावणारा कडक ते कडक शासन करावं आणि गोरगरीब जनतेचे जे प्रधानमंत्री योजनेच्या प्रधानमंत्री आवास योजनेमधून गरीब जनतेसाठी पंतप्रधान योजना राबवलेली आहे, त्या योजनेचं गोरगरिबांना चांगल्या प्रकारे फायदा मिळावा असं शासनाने त्याच्यामध्ये नियोजन करावं. शासनाने कडक कारवाई त्याच्यावरती करावी आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. याला पण विचारा की हे कसं पडलेलं आहे, ती कपी पडतो कोण. आम्ही जेवायला बसलेला होता तेव्हा ही सगळं पडलं आमच्या अंगावर. मग आजोबांना आम्ही बाहेर सरका म्हणलं तेव्हा त्यांच्या हातावर एक प्लेट पडली होती, मग त्यांना लागलं. मी संतराम शंकर जाधव, राहणार काटी तांडा, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. ही माझी गट नंबर 1044 मध्ये जमीन आहे. त्या ठिकाणी मला प्रधानमंत्री आवास योजनेमधून स्कीम मिळाली होती. त्या स्कीमचं मी बांधकाम करण्यासाठी पांगरदरवाडी येथील प्रदीप महादेव मते यांना 1.5 लाख रुपयाला मी हे सगळं बांधकाम पूर्ण करून मजबूत करून द्यायचं असं तोंडी बोलून दिलेलं होतं. मग त्यांनी हे काम बरोबर केलेलं नाही, कच्चं काम केलेलं निष्काळजीपणाने आणि निकृष्ट दर्जाचं काम करून आमच्या जीवाशी खेळ केलेला आहे ह्यांनी. आणि हे त्या दिवशी दुपारी आमचे आई वडील, पत्नी आणि मुलगी हे या ठिकाणी जेवणासाठी बसलेले असताना
त्यांच्या अंगावरती हे कुसळून मग आमचे वडील हे जखमी झालेले आहेत, त्यांचे म्हणजे हे 3 बोट तुटलेले आहेत त्यांचे. आणि आमच्या जीवानिशी खेळण्याचा प्रयत्न मतीने केला. मग त्या मतीला मी कॉल केल्यानंतर त्यांना म्हणलं मी की असं असं पडलेलं आहे हे बांधकाम तुम्ही केलेलं, आणि ते कसं काय असं झालं. तर ते त्यांचं असं मत आलं की तुम्ही JCBनं ते पाडलंय म्हणून. मग आता JCBनं माझ्या वडिलांना आतमध्ये किंवा बायका लेकरांना आतमध्ये ठेवून मी JCBनं माझं घर पाडन का, आणि घर पाडण्यासाठी बांधकाम केलेलं असतं का, हे मतेला माझा प्रश्न आहे. राहिला दुसरा प्रश्न, ह्याच्या विरोधात मी तक्रार देण्यासाठी तांबळवाडी पोलीस स्टेशनला गेलो. त्या ठिकाणी API आठवले साहेब होते, नवीन बदली होऊन आलेले आहेत. त्यांना सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत मी हात जोडून रिक्वेस्ट केली की असा ना असा प्रकार माझा झालेला आहे शेतामध्ये, माझं राहतं घर नाही, पावसा पाण्याचे दिवस आलेले आहेत, आणि त्यांनी माझं निकृष्ट दर्जाचं काम करून आमच्या जीवनाशी खेळ केलेला आहे. त्यांच्या विरोधात तक्रार करायची आहे मला. तर आठवले साहेब API तांबळवाडी यांनी माझ्या म्हणण्याला केराची टुपली दाखवली आणि मुजोरपणाने मला त्याने उद्धट भाषा करून मला पोलीस स्टेशनमध्ये हाकलून लावलं तिथून, की तुम्ही इथं येऊ नका, तुम्ही BDOकडे जावा, तहसीलदारकडे जावा, कुठं BNDCकडे जावा, कलेक्टरकडे जावा, अशी उडवाउडीची उत्तरं देऊन मला तिथून हाकलून लावलं. त्याच्यानंतर मी ह्या गोष्टीला जबाब विचारण्यासाठी किंवा दुसरीकडे मांडण्याचा प्रयत्न केला. SP ऑफिसला गेलो, तर काल SP ऑफिसमध्ये सुद्धा सगळं पूर्णपणे SP ऑफिस बंद होतं. त्याच्यानंतर तुळजापूरचे प्रभारी DYSP राऊत साहेब यांना पण मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या संपर्कामध्ये त्यांनी पण असंच उत्तर दिलं की आमच्याकडे ह्याची कुठलीही कारवाई होत नाही, तुम्ही एखादा इंजिनियर घ्या, त्याच्याकडून तुम्ही त्याचं रिपोर्ट बनवा आणि ते रिपोर्ट आम्हाला आणून द्या. म्हणजे हे जनतेचं रक्षण करणारे किंवा जनतेचं कुठेतरी न्याय देण्यासाठी बसवलेले लोक हे जनतेचे भक्षक व्हायला तयार झालेले आहेत त्यांनी, आणि कुठेही मला न्याय देण्याचा प्रयत्न ह्यांच्याकडून झालेला नाही. माझी एकच मागणी आहे की तो मते आणि ही API आठवले साहेब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पहिला आठवले साहेबांवर कारवाई झाली पाहिजे की हे अशा कॉन्ट्रॅक्टरला, अशा 2 नंबर कामं करणाऱ्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम हे प्रशासन शासन करत आहे. तर ह्यांच्या विरोधात पण कारवाई झाली पाहिजे, आणि मतेचं लायसन चेक करून आणि त्याचं परवाना की बाबा हे बांधकाम करण्याचा त्याला परवाना आहे का, असे कच्चे कामं त्यानं आजपर्यंत किती केलेले आहेत, हे सगळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून त्याच्यावरती रीतसर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. आणि हे जे माझं जे कच्चं काम झालेलं आहे ह्याचं पक्क करून मला करून देण्यात यावं, हे मतेकडून माझी मागणी आहे.